नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा महाभयंकर असा एपिसोड आपल्याला आज बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर काय झालेलं असतं, काव्या तिचं पार्थने दिलेलं ट्विन वॉच लायब्ररीमध्ये विसरलेली असते. तर ती आतमध्ये जात असते, पण तिथे भयंकर अशी आग लागलेली असते. अनिशा तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ती काव्या ऐकतच नाही. कसलाही विचार न करता ती आगीमध्ये शिरते आणि ट्विन वॉच शोधू लागते. तर इकडे पार्थ मालिनीला सांगत असतो की काव्या खूप जेन्युन आणि प्रामाणिक आहेत, म्हणूनच त्या मला आवडतात. तर मालिनी म्हणते की तुझा तिच्यावरती खूप विश्वास आहे, पण ती जशी दिसते तशी नाही आहे पार्थ. तर इकडे काव्याला ते घड्याळ सापडते, पण अनिशा बाहेरून ओरडत असते, काव्या काव्या असं खूप जोरात ओरडत असते. आता अनिशा पार्थला फोन करते आणि सांगते की तुम्ही लवकर या, इथे आमच्या लायब्ररीला आग लागलेली आहे आणि तुम्ही दिलेलं ट्विन वॉच आतमध्ये राहिल्यामुळे काव्या लायब्ररीमध्ये शिरलेली आहे आणि आगीमध्ये फसली आहे. आता हे ऐकून पार्थला खूप मोठा धक्का बसतो आणि पार्थ लगबगीने जायला निघतो. तो मालिनी आणि काव्याला काहीच न सांगता जातो. तर आता काहीच न सांगता गेल्यामुळे नंदिनी अनिशाला फोन करते, पण तिचा फोन बंद येतो. तर आता नंदिनी मालिनीला म्हणते की अनिशाचा फोन स्विच ऑफ कसा काय येतोय? तिने तर आत्ताच पार्थला फोन केला होता. ती फोनवरती काव्याविषयी काहीतरी बोलत होती. काव्याला काही झालं तर नसेल ना? तर आता काव्या इकडे आगीमध्ये फसलेली असते आणि तिला ती पार्थचे शब्द आठवत असतात की माझी नाडी सुरू आहे, तोवर हे घड्याळ सुरू आहे. जेव्हा माझी नाडी बंद पडेल, तेव्हा घड्याळसुद्धा बंद पडेल. तर आता काव्या आतमध्ये बेशुद्ध होते आणि खाली पडते आणि बाहेरून अनिशा जोरात ओरडते. तर आता इकडे मालिनीसुद्धा पार्थला फोन लावत असते, तर पार्थचा फोनसुद्धा बंद येत असतो. आता मालिनी काव्याला बोलते की आता आपल्याला कसं कळणार तिकडे काय झालंय ते. तर आता नंदिनी मालिनीला समजावत असते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याला ते फोन करतील. आता इकडे पार्थ लायब्ररीमध्ये पोचलेला असतो आणि अनिशाला विचारतो की काव्या कुठे आहे. तर अनिशा सांगते की ते तुम्ही दिलेले ट्विन वॉच आत विसरल्यामुळे ती आणण्यासाठी ती आत गेली आणि आत चक्कर येऊन पडली आहे आणि आजूबाजूला भयंकर अशी आग लागलेली असते. तर पार्थ बोलतो, इतकी भयंकर आग लागलेली असते ना, त्या आत का गेल्या? पार्थ जीवाची पर्वा न करता आगीमध्ये शिरतो आणि काव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता काव्या शुद्धीवर येते आणि पार्थला म्हणू लागते, तुम्ही इथे कशासाठी आलात? इथे खूप भयंकर आग लागली आहे, तुम्ही या आगीमध्ये कशाला आलात? तर आता पार्थ काव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तिला सुखरूप बाहेर काढतो, पण तिथे असलेला एक बुक स्टॉल जळत असतो आणि तो पार्थच्या अंगावरती पडतो आणि पार्थ खाली बेशुद्ध होतो. आणि आता ही बातमी जीवाला आणि घरातील सर्वांना कळते आणि आता पार्थला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर तातडीने पार्थवरती उपचार सुरू करतात. तर आता बाहेर काव्या घडलेला सर्व प्रकार घरातील सर्वांना सांगू लागते आणि आता पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.